हार्मोनियम वादनामध्ये जेव्हा व्हेरिएशन वाजवायचे आहे पांढरी एकमध्ये, हां हां त्यामध्ये स्पीडली वाजवता आलं पाहिजे हां हां. आणि त्यासाठी कशी पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे. मी ज्या पद्धतीनं मला येते मी तुम्हाला वाजवून दाखवतो. तुम्ही मला एक सासा सासा रे 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 हा जो अलंकार आहे की नाही, हा मला तुम्ही तुमच्या इच्छेने कोणत्याही पट्टीमध्ये वाजवून दाखवा. हा जो अलंकार आहे, हा जो बाजूला तुम्ही अलंकार, तर याला स्थायी वर्णाचा अलंकार म्हणतात. म्हणजे एकच स्वर अनेकदा वाजवण्याची जी पद्धत आहे. तर हा अलंकार आता याहीपेक्षा थोड्या स्पीडने तुम्हाला अलंकार वाजता येईल की या पद्धतीने वाजून पाहावं. क्या बात आहे. पण हे वाजवत असताना माझे बोटाला असा त्रास वाटत आहे. हां हा हात असं म्हणजे जबरदस्तीने मी वाजवत आहे असं मला जाणवत आहे. तर माझ्या डोक्यात जो नेमका विचार आला, नेमका तोच प्रश्न आज तुम्ही मला विचारलेला. चांगलं वाटतंय मला. तर या बाबतीमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. त्या अशा की आपल्या इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये किंवा गायनामध्ये एक अलंकार नेहमी गायकांच्या गळ्यातून किंवा वादकांच्या हातातून निघतो. तो अलंकार म्हणजे हाच जो तुम्ही वाजवला त्याला स्थायी वर्णाचा अलंकार म्हणतात. सा 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 रे 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 ग ग ग ग असं वरच्या सा पर्यंत, आणि पुन्हा सा 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 नी 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 द द असं ते खालच्या सा पर्यंत हा अलंकार वाजवला जातो. तो वाजवत असताना काय असतं की तुम्ही हा शास्त्रीय संगीतातला अतिशय महत्त्वाचा अलंकार आहे. गायनामध्ये याला गमक म्हणतात. तुम्ही एका स्वरावर अनेक कंपनं काढून तो अलंकार म्हणणे, तर हा शास्त्रीय गायनामधला अतिशय महत्त्वाचा अलंकार तुमचा गळा तयार करण्यासाठी. आणि वाद्यावर जर तुम्हाला अलंकार वाजवायचा असेल तर मग त्या वाद्याचे जे गुणधर्म आहे, त्या वाद्याची वादन शैली जी आहे त्या शैलीला अनुसरून तुम्हाला तिथे ते वादन करायचं असतं. आता तुम्हाला सतारीमध्ये, मेंडोलिनमध्ये, फिडलवर किंवा व्हायोलिनवर, पियानोवर, हार्मोनियमवर, अकॉर्डियनवर या सगळ्या वाद्यांवर जर हा अलंकार वाजवायचा असेल तर तो ट्रेंड थोडासा बदलतो. कसा की तुम्ही म्हणजे सतारीवर जर तुम्हाला हे कंपन सा 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 रे 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 किंवा सा 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 असं कंटिन्यू वाजवलं तर त्या तंतुवाद्यांवर काय होतं की ते कंपन तुम्ही देत असताना तुम्हाला त्याचं जे ट्यूनर असतं त्याने ते कंपन तुम्ही सहज देऊ शकता. किंवा व्हायोलिनवर जर तुम्हाला अलंकार वाजवायचा असेल तर व्हायोलिनचा जो बो आहे तो तुम्ही टू अँड फ्रो मागे पुढे फिरवून त्याला पाहिजे तितके व्हायब्रेशन सहज तुम्ही देऊ शकता. परंतु हाच अलंकार जर तुम्हाला पियानोवर, अकॉर्डियनवर, हार्मोनिकावर किंवा हार्मोनियमवर किंवा ऑर्गनवर वाजवायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र बोटांचा नियम तुम्हाला थोडंसं पाळावाच लागतो. त्याचं कारण काय की आता तुम्ही हा जो अलंकार वाजवला त्याची तो स्पष्ट दिसला तर पाहणारला किंवा हा छान तुम्ही वाजवलेला आहे, आणि तुम्ही जास्त स्पीडमध्ये सुद्धा तो अलंकार वाजवला. परंतु जास्त स्पीडमध्ये तुम्ही जेव्हा तो अलंकार वाजवत होते तर त्यावेळेला तुमच्या फिंगर्सच्या मुवमेंटच्या ऐवजी तुमचं व्रिस्टचं पण मुवमेंट त्या ठिकाणी सुरू होतं. तर हा अलंकार जर तुम्ही त्याहीपेक्षा फास्ट वाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा एका विशिष्ट मर्यादेनंतर तुमचं व्रिस्टचं मुवमेंट तितकं फास्ट नाही होऊ शकत. त्या ठिकाणी मग तुम्हाला तुमच्या वादनाला कुठेतरी मर्यादा येऊन जातात. तर हार्मोनियम वादनाचं जे शास्त्र आहे कीबोर्ड वादनाचं, त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला कमी मेहनतीमध्ये जास्त काम कसं करता येईल त्याच्या क्लुप्त्या शोधणं म्हणजे शास्त्र आहे तुमचं वाद्यवादनाचं. तर ते शास्त्र अनेक लोकांनी त्याच्यावर साधना करून त्यांनी मिळवलेलं आहे, आणि गुरुजींच्या कृपेने मला बरंचसं त्यातलं शास्त्र अवगत आहे. ते मला तुम्हाला सांगण्यास एक आनंद होतो आहे. आता
जनरली कोणत्याही क्लासमध्ये एकाच बोटाचा वापर करून तो अलंकार वाजवला जातो. तर आता हा अलंकार म्हणजे शाळेतले जे क्लासमधले जे विद्यार्थी आहेत ते कसं वाजवतात, आता तुमच्यासारखं मी वाजवून दाखवतो. फक्त आता हा अलंकार मी तुम्हाला पांढरी हिकमध्ये वाजवून दाखवतो. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पांढऱ्या पट्ट्या येतात, तर ते समजायला तुम्हाला सोपं जाईल. तर काही विद्यार्थी तो अलंकार वाजवतो तो असा. त्याही पलीकडची स्टेप अशी आहे की काही क्लासेसमध्ये हा जो कीबोर्ड आहे याच्यामध्ये सारे गम आणि पधनिसा असे दोन त्या कीबोर्डचे विभाजन करतात सप्तकाचे. सारे गम 1 2 3 4 हे 4 बोटं आणि पधनिसाचे पधनिसा 1 2 3 4 हे 4 बोटं असे ते कीबोर्डवर ते त्या शास्त्रानुसार ते फिक्स करतात आणि मग हा अलंकार त्या पद्धतीने ते वाजवतात. तर तो अलंकार ते कसे वाजवतील, हा अलंकार असा वाजवला. याच्यामध्ये काय झालं की तुम्ही सा आणि म वर अंगठा ठेवला, रे आणि प वर तर्जनी ठेवली, ग आणि ध वर मध्यमा ठेवली आणि म आणि सा वर तुम्ही हेच अनामिका ठेवली आणि त्या बोटानं तुम्ही त्या ठिकाणी व्हायब्रेशन दिले. पण असं करत असताना सुद्धा पुन्हा तुमच्या वादनाला मर्यादित, कारण शेवटी तुमचं ते विस्ट मुवमेंट एक फिंगर जर तुम्ही वारंवार वापरलं तर मग तुमचं तिथे मनगटाची मुवमेंट त्याच्यामध्ये येते, ती आपल्याला नको आहे. आणि हार्मोनियम वादनाचं जे शास्त्र आहे त्या वादनाच्या शास्त्रामध्ये एक असा अलिखित नियम आहे